हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमी. DHS मध्ये सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटसाठी गुड न्यूज आहे. स्पेशली मी बोलते नागपूर डिव्हिजनमधून जे पण कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी. सगळ्यांना मेल आलं स्टार्ट झालेलं असेल बघा. ही एक कॉपी माझ्याजवळ आहे. 14 फेब्रुवारी पासून स्टुडंटला इव्हिनिंग पासून काल मेल आलेले असेल. कशासाठी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काउन्सिलिंगसाठी. चला, म्हणजे आता लवकरच तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर पण मिळणार आणि तुम्ही तुमच्या ड्युटीवर जॉईन पण होणार. बघा, काल इव्हिनिंग पासून आलेले आहेत. काय लिहिलेलं आहे? गट क पदभरती समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे या अनुषंगाने आपणास अधिपरिचारिका या पदाकरिता सोबत आपली मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी तसेच समुपदेशनासाठी 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता खालील प्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे. कोणाकोणाला? 19 फेब्रुवारी पण आहे. तर तुम्हाला ज्या डेटला बोलवलेलं आहे त्या डेटला जायचं आहे सकाळी 9 वाजता. कुठे? DD ऑफिसला. त्यांनी ऍड्रेस दिलेला आहे, त्या ऍड्रेसवर तुम्हाला जायचं आहे. हे बघा, ऍड्रेस काय आहे? उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, श्रद्धानंद पेठ, दीक्षाभूमीच्या बाजूला. मोस्ट सगळ्यांना माहिती असेल, हे दीक्षाभूमीच्या साईडला आहे, जिथे समाज कल्याण ऑफिस वगैरे आहे तिकडे. ओके, माता कचेरी परिसर नागपूर. जर काही क्वेरी असेल तर तुम्हाला हा नंबर दिलेला आहे, तुम्ही ह्या नंबरवर काही विचारू शकता त्यांना. ओके, खाली काय लिहिलंय बघा. समुपदेशनासाठी प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब यासोबत जोडण्यात येत आहे. सदर सूचनेचे अवलोकन करून त्याचप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद असलेल्या क्रमाने उमेदवारांनी त्यांचे मूळ दस्तऐवज छायांकित प्रतीचे 2 सेट, तुम्हाला झेरॉक्स कॉपीचे 2 सेट प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट्स ज्याप्रमाणे त्यांनी बघू आपण समोर, ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जोडायचे आहे आणि सेल्फ अटेस्टेड पाहिजे. प्रत्येकांवर तुमचे सिग्नेचर पाहिजे. असं तयार करून तुम्ही घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आणि खूप महत्वाची सूचना म्हणजे काय सांगितलं त्यांनी बघा, नोट टीप म्हणून सांगितलेलं आहे. सदरचे पत्र आपणास ज्या मेल ID वरून पाठवण्यात आले आहे त्याच मेल ID वर मिळालेल्याचा रिप्लाय न चुकता द्यायचा. आपल्याला रिप्लाय द्यायचा की येस आय गॉट दिस मेल. ठीक आहे, आणि मी ह्या तारखेला ह्या टाइमला प्रेझेंट राहणार, म्हणजे जेणेकरून ते तुमची बसण्याची वगैरे सोय तेवढ्या लोकांसाठी ते अरेंजमेंट करू शकणार. रिप्लाय आवश्यक द्या. त्याच्यानंतर बघा, ओके बघा, परिशिष्ट ब मध्ये काय म्हणताय? कागदपत्रे तपासणीसाठी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला वर तुमचं नाव लिहायचं आहे, जे पण तुमचं नाव. देन पदनाम म्हणजे अधिपरिचारिका किंवा अधिपरिचारक मुलांसाठी. ठीक आहे. अर्ज क्रमांक, जी अप्लिकेशन ID होती. ठीक आहे. इथे रोल नंबर, तुमचा जो रोल नंबर होता एक्झामच्या वेळेस. मग आता तुम्हाला डॉक्युमेंट्स कसे लावायचे? सगळ्यात आधी तुम्ही जो फॉर्म भरलेला होता ऑनलाईन फॉर्म, त्याची कॉपी लावायची. देन हॉल तिकीट लावायचं आहे. आणि एक सेकंड, हे अरेंज करायचं. किंवा इथे तुम्ही ज्या डिव्हिजन मधून फॉर्म भरलेला आहे ते डिव्हिजन, जसं आता नागपूरचं आहे तर नागपूर. हॉल तिकीट आहे तुमच्याकडे, होय किंवा नाही. ओके, मग त्याच्यानंतर इथे काय लिहायचं? जन्म तारखेचं प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट. त्याच्यामध्ये आपण लिव्हिंग सर्टिफिकेट पण लावू शकतो किंवा त्यांचा डिप्लोमा पण किंवा बर्थ सर्टिफिकेट पण, ह्या 3 पैकी एकही चालत असते. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र मीन्स कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट बद्दल पूर्ण लिहायचं आहे. जात प्रवर्ग कोणता, पोटजात कोणती आणि त्याचा नंबर कोणता. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये पण सेम त्याचा क्रमांक. मग त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी? जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे याच्यामध्ये. अधिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी अँड डोमेसियल. ठीक आहे, नॅशनॅलिटी अँड डोमेसियल त्या दोघांचा इथे नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता. तुम्ही BSc नर्सिंग असाल तर तुमचे 4 इयर्सचे मार्कशीट. त्याच्यानंतर 10th आणि 12th पण लागेल. नेक्स्ट म्हटलेलं आहे अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट.
पण आपल्या फील्ड नर्सिंगसाठी मीन्स स्टाफ नर्ससाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं तिथं मॅन्डेटरी नव्हतं, तर याची गरज नाही. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लिहू शकता, अदरवाईज नो प्रॉब्लेम. रजिस्ट्रेशन आपले दोन्ही मुलींसाठी दोन्ही असतात ना, ते नर्स मिडवाईफ आणि नर्स प्रॅक्टिशनरवालं, तर हे दोन्ही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इथे जॉईन करायचे आहे. त्यांचा नंबर पण इथे लिहायचा आहे आणि कुठपर्यंत व्हॅलिड आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर मान्यता प्राप्त संगणक मीन्स MSCIT. मी त्या दिवशी सांगितलं MSCIT इम्पॉर्टंट आहे, बट तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नाही, सो डोंट वरी. तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा वेळ दिला जातो MSCIT सर्टिफिकेट देण्यासाठी. तर जर असेल तर ठीक आहे, नसेल तरी पण ठीक आहे. नंतर समोर काय आहे, समांतर आरक्षण धारकांसाठी. हे स्पेशली त्यांच्यासाठी आहे, जर ज्या कोणाची निवड स्पोर्ट्स पर्सन, माजी सैनिक किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड अशा ठिकाणून झाली आहे, त्यांचं ते सर्टिफिकेट त्यांना लागेल. पण जर त्याच्यासमोर तुमची निवड जरी तो कोटा तुम्हाला मिळाला असेल, पण त्याच्यासमोर जर अगेन्स्ट लिहिलं असेल तर नो इश्यू, तुम्हाला ते सबमिट करायची गरज नाही. पण तुमची त्या याच्यातून झालेली असेल तर तुम्हाला ते सबमिट करावं लागेल. नेक्स्ट आहे स्मॉल फॅमिली नॉर्मचं, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. ते तुम्हाला कुठून पण नेट कॅफेवरून पण मिळून जाते, एक कॉपी काढून घ्यायची, अदरवाईज मी सेंड करेल व्हॉट्सअप ग्रुपवर. ठीक आहे. अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, ऍड्रेस प्रूफ द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड चालतो त्याच्यामध्ये, आधार कार्ड तर आवश्यक आहे, इवन पॅन कार्ड या ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड वगैरे असेल तरी चालतं. स्वतःचे 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर खूप जणांचं असतं की कोणी मॅरिड आहे, मॅरिड झाल्याच्या नंतर, लग्न झाल्याच्या नंतर नावामध्ये चेंजेस होतात, तर मॅरेज सर्टिफिकेट पण त्यांनी आवश्यक म्हणजे घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर जर समजा कधी कधी कोणाच्या नावामध्ये डबल येत असतो या कोणाच्या नावामध्ये काहीतरी थोडं चेंजेस असतात, तर ते गॅझेटेड ऑफिसरकडून ते झालेलं पाहिजे बरोबर. ओके. आणि तिथे बायोमेट्रिक होणार आहे तुमची आधार कार्डने, आणि आधार कार्ड पण चेक केलं जाईल. याच्यामध्ये होय नाही ते करायचं आहे. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स क्लिअरली समजले असेल की कोणते कोणते न्यायचे आहे, तर तसे तुम्ही तुमचे सेट्स बनवून ठेवा, झेरॉक्स काढून ठेवा. सगळ्या झेरॉक्स कॉपीवर तुमची सेल्फ अटेस्टेड झाली पाहिजे. नेक्स्ट बघू, ज्यांना जी डेट मिळाली आहे 22 तारीख या 19 तारीख, त्यांना त्या डेटवर तिथे 9 वाजता प्रेझेंट राहायचं आहे. ठीक आहे. ऍड्रेस सगळ्यांना माहिती आहे, 9 वाजता तिथे प्रेझेंट राहायचं. त्याच्यानंतर 9:30 वाजतापासून स्टार्ट होऊन जाणार. मग काय म्हणतात, जे उमेदवार सकाळी 9:30 नंतर हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यावर त्यांना बोलवण्यात येईल. त्याच्यामुळे टाइमवर प्रेझेंट राहा, लेट होऊ नका. देन समुपदेशनाच्या दिवशी जे उमेदवार अनुपस्थित राहतील त्यांना त्यांच्या नियुक्ती करता विचार करण्यात येणार नाही. ठीक आहे. जर इन केस खूपच इमर्जन्सी रिझन आहे तरच ते व्हॅलिड राहते, अदरवाईज जर तुम्ही प्रेझेंट नाही आहे याचा अर्थ तुमचा विचार करण्यात येणार नाही समोर. ठीक आहे. त्यामुळे उमेदवाराने त्यांना काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसल्यास कारणाच्या पुराव्यासह व पत्र, फोन करावा किंवा आपला प्रतिनिधी पाठवावा. ठीक आहे. जर तुम्ही समजा खूप कोणी असेल, हॉस्पिटलाइज असेल या काही पण रिझन असेल, तर कोणीतरी भाऊ बहीण या जे पण कोणी असेल येऊ शकते, तर त्या ठिकाणी पाठवायचे आणि त्यांना प्रूफ द्यायचं की हे ऍडमिट आहे या असं काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रेझेंट राहू शकलं नाही, तेव्हाच ते व्हॅलिड मानण्यात येईल. ओके. तुमचं रजिस्ट्रेशन होईल. त्याच्यानंतर उमेदवाराचे मूळ प्रमाणपत्राची तपासणी होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 10 वाजतापासून स्टार्ट होऊन जाणार. ओके. मूळ प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार नाही, तर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे विथ सेल्फ अटेस्टेड 2 कॉपीज झेरॉक्सच्या त्या डॉक्युमेंट्सच्या. ठीक आहे. प्रमाणपत्राच्या तपासणी पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांना सभागृहामध्ये समुपदेशनासाठी मीन्स काउन्सिलिंगसाठी नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार कसं आहे काय नाही. उमेदवारांची सदर प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी व काही शंका असल्यास तिथेच विचारायचं आहे. काही पण डाऊट येतो आहे तर तुम्ही तिथेच वेळेवर क्लिअर करायचा. निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या अंतर्गत गुणवत्ता सूचीनुसार समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल. ओके.
म्हणजे जी तुमची मेरिट लिस्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला बोलवण्यात येईल. तिथे बोर्ड राहणार, त्या बोर्डवर तुम्हाला पूर्ण किती किती रिक्त जागा आहेत, किती आहेत जागा त्या तुम्हाला सांगेल. त्या तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्यायच्या व त्यापैकी 2 ते 3 तुम्हाला तुमच्या आवडीचे ठिकाणे निवडायचे आहेत. ओके. समुपदेशना समितीकडे परिशिष्ट अ मधील समुपदेशन नमुना सादर करावा व उमेदवाराने निवडलेल्या 2 ते 3 ठिकाणांमधून एक ठिकाण अंतिम करावे. उमेदवाराने नियुक्तीसाठी अंतिम ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद सर्व रिक्त जागेच्या तक्त्यांमध्ये करण्यात येईल. त्यामुळे रिक्त पदांमध्ये बदल होत राहील. ओके. म्हणजे जसं समजा नागपूर डागा हॉस्पिटल आहे, त्याच्या जर इन केस जस्ट मी सांगत आहे 50 जागा असेल, 4-5 जणांनी 5 जणांनी निवडलं तर 45, म्हणजे हे तुम्हाला तिथे कंटिन्युअस दिसत राहील की याने चूज केलं, आता ही जागा कमी झालेल्या आहे. तर ते तुम्ही लक्ष देऊन त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, बोर्डकडे. उमेदवाराने पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद समुपदेशन नमुन्यात घेण्यात येईल व त्यावर उमेदवार व समिती सदस्य स्वाक्षरी करतील. त्यानंतर उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार नाही. त्याच्यामुळे डिसिजन जे पण घेताय ते फायनल डिसिजन घ्यायचा. तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला विचारायचं आहे की कुठं, म्हणजे खूप जणांचं राहते ना की त्यांना घरापासून पाहिजे जवळ. प्रत्येकाने आपले पूर्ण विचार करून त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणता पाहिजे आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स तुम्ही आणि जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी काउन्सिलिंगची जी समिती आहे त्या लोकांनी तुमचं ठिकाण निश्चित केलं आहे की तुम्हाला हे मिळणार. त्याच्यानंतर तुमचे ऑर्डर मीन्स नियुक्तीचे ऑर्डर आदेश तयार करण्यात येईल. ओके. उमेदवाराने सदर नियुक्ती आदेश तपासून त्यात नमूद आपले नाव, प्रवर्ग, पदाचे नाव, पदस्थापनेचे ठिकाण इत्यादी मध्ये तपशील एकदा चेक करायचं बरोबर आहे की नाही. जर बरोबर नाही तर त्यांना कळवून द्यायचं की हे आमचं चुकलेलं आहे, ते स्पेलिंग मिस्टेक आहे या काही पण आहे. आणि जर बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण एकदा जे आलंय आपल्या ऑर्डरवर ते फायनल राहते. आपली पूर्ण सर्व्हिस इतक्या वर्षाची राहते, तर त्याच्यामुळे 10 चेंजेस नाही, तिथेच आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे. उमेदवारास नियुक्ती प्रक्रियेबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी तत्काळ समुपदेशन समितीस सूचित करावे. सदर उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काही पण वाटत आहे तेव्हाच बोलायचं आहे. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्ती ठिकाण बदलवून देता येणार नाही. त्याच्यामुळे आधीच कन्फर्म करून सांगायचं आहे. तर आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल कोणते कोणते डॉक्युमेंट्स करायचे आहे, किती वाजता पोहोचायचं आहे, आणि काही पण इश्यू आल्यास, काही पण प्रॉब्लेम आल्यास तिथे त्यांना सांगायचं की आमचं हे चुकलेलं आहे, बरोबर आहे असं. थोडीफार रफ आयडिया घेऊन तुम्ही जस्ट एक प्रिपेअर होऊन की आपल्याला जसं नागपूरचं पाहिजे, भंडारा पाहिजे, गोंदिया पाहिजे, चंद्रपूर, ते तर तुमच्या माइंडमध्ये असणारच. तशाप्रमाणे तुम्ही तुमचे जॉबचे जे ठिकाण आहे ते ठरवून घ्या. लेट जाऊ नका, ऑन टाइम जा. आधार कार्ड तर कंपल्सरी घेऊन जायचं आहे, सगळे डॉक्युमेंट्स पण घेऊन जायचे आहेत आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीज पण घेऊन जायचे आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तुम्ही लवकरच जॉईन होणार. थँक्यू. जर काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही विचारू शकता. चला, थँक्यू. भेटूया.